नमस्ते. मी आहे तुमची सगळ्यांची लाडकी इंडियन फॉरेवर संगीता. कसे आहात सगळेजण? मजेतच असाल? आज मला म्हणजे काल मी तेलुगू मूव्ही बघितली आणि मला इच्छा झाली की त्या मूव्हीबद्दल माझं मत मांडलं पाहिजे. तर मला माझं मत मांडायचंय म्हणून मी हा व्हिडिओ बनवते. मूव्ही खूपच छान होती. तेलुगू होती त्यामुळे थोडी-थोडी समजली नाही. पण बरीचशी समजली कारण मी ट्रेलर हिंदीमध्ये थोडीशी त्याच्याबद्दल माहिती मिळवलेली आणि तेलुगू तशी मला थोडीशी समजते कारण मी तेलुगू आहे. आणि मूव्ही बघण्याचं एक उत्सुकता, मूव्ही बघण्याचा हट्ट असा होता की माझ्या मैत्रिणीची मुलगी हिरोईन झालेली आहे आणि तिचा हा दुसरा का तिसरा पिक्चर आहे. त्यामुळे मला तिची ॲक्टिंग बघायची इच्छा झालेली आणि आपली मुलगी हिरोईन बनते बोलल्यावर जरा मनामध्ये हे वाटतं ना, का तिने पुढे जावं आणि तिला प्रोत्साहन म्हणून मूव्ही बघावी, तिची ॲक्टिंग बघावी. तिची मेहनत खूप आहे. खूप छान ॲक्टिंग केलेली आहे तिने. मूव्ही पण खूप सुंदर आहे. मला आवडली मूव्ही आणि म्हणून तर त्या मूव्हीबद्दल मत मांडायची इच्छा झाली. तुम्ही आहातच, मग कुणाजवळ बोलू म्हणून मी तुमच्याजवळ बोलते. मूव्ही खूपच छान आहे आणि जरूर तुम्ही बघा. वेगळा विषय आहे आणि त्या मूव्हीमध्ये असा विषय आहे का तो म्हणजे सत्य घटना वाटते. आजूबाजूला 4-5 घरं सोडली तर प्रत्येक घराघरातली कहाणी वाटते ती आणि थोडी वेगळी पण वाटते. प्रेम कहाणी पण थोडी वेगळी पण वाटते. थोडी सैराट सारखी आहे, पण ही वेगळीच कहाणी आहे. वेगळी म्हणजे तशी म्हणजे प्रेम कहाणी असते तशी थोडीशी सेमच आहे. बाकीच्या स्टोरी असतात तशा. पण थोडीशी वेगळी आहे. आणि त्या मूव्हीमध्ये म्हणजे साधी स्टोरी आहे. एक मुलगा आणि मुलगी प्रेम करत असतात आणि त्यांचा मुलीचा बाप तयार होत नाही. शेजारीच मुलगा असतो म्हणून आणि मुलीचा बाप रागाच्या भरात तिचं दुसरीकडे लग्न ठरवतो आणि मग तो मुलगा डिप्रेशनमध्ये जातो आणि मग तिला म्हणतो आपण पळून जाऊ. मग ती मुलगी त्याला म्हणते का मी पळून येऊ शकत नाही. माझा बाबा तुला सोडणार नाही किंवा तुला मारतील. त्या भीतीने मी लग्न करते आणि आपण लग्न झाल्यावर भेटू. आणि मग नंतर लग्न झाल्यावर पण ते भेटतात. त्यांचं प्रेम संबंध चालू असतात आणि मग त्याची बेचैनी दाखवलेली आहे आणि तिची पण थोडीशी बेचैनी, तिची मजबुरी दाखवलेली आहे. तिचा नवरा एकदम असा बोरिंग आणि उदास दाखवलेला आहे आणि नंतर मग तो मुलगा राहत नाही. मग ती प्रेग्नेंट होते आणि मग त्याला अगदीच नाही तो विसरायचा प्रयत्न पण करतो. तिला योगा करतो, मेडिटेशन करतो, खूप काही प्रयत्न करतो तिला विसरण्यासाठी. पण तो तिला विसरूच शकत नाही. तो लग्न करण्याचा पण प्रयत्न करतो. पण त्याला एकही मुलगी आवडत नाही. त्याला सगळ्या मुलीमध्ये ती दिसते आणि तो खूप डिप्रेशनमध्ये जातो. शेवटी मग तो निर्णय घेतो का हे सगळा देश सोडून परदेशात जायचं. पण तरी पण त्याची हिंमत होत नाही आणि शेवटी तो आत्महत्या करतो. तशी दर्दभरी कहाणी. एंड थोडासा रडायला येतं, पिक्चर बघून रडायला येतं. पण मला इथं माझं मत काय आहे, मत मांडावं असं वाटतं का पिक्चर चांगला आहे, घराघरात स्टोरीज होते, सत्य घटना वाटते. पण इथे मला असं वाटतं की जेव्हा प्रेम करणं हे नैसर्गिक आहे. पक्षी, प्राणी सगळे प्रेम करतात. प्रेम करणं पाप नाहीये. प्रेम नैसर्गिक आहे. तसं जर बघितलं तर त्याचे आई वडील, तिचे आई वडील, ती आणि त्यांची मैत्रीण ह्यांनी सगळ्यांनी जर समजूतदारपणा दाखवला असता आणि हा प्रकरण एवढा सिरियस न समजता नॅचरल गोष्ट समजली असती तर आज तो मुलगा जिवंत असता. आता तो पिक्चरमध्ये मेलाय पण प्रत्यक्षात असे कितीतरी मुलं आहेत आत्महत्या करतात प्रेमभंगामुळे. तर त्याला मला उत्तर द्यावं असं वाटतं का तिथे म्हणजे स्टोरी जर अशी म्हणजे जर झाली असती तर तो जिवंत असता मुलगा किंवा ते दोघं सुखी असते. छोटीशी गोष्ट आहे. एक मुलगा आणि एक मुलगी त्या वयात प्रेम नाही करणार तर काय करणार. त्या मुलाचं पहिलं प्रेम होतं. पहिलं प्रेम हे प्रत्येकाला माहिती आहे. आपण विसरू शकत नाही. हे नैसर्गिक आहे. हे आपलं आकर्षण नाहीये. हे काहीतरी कुठंतरी दिल की घंटी वाजते आणि आपलं काहीतरी कनेक्शन आत्माचं जुळतं आणि मग ते प्रेम होतं. तेव्हा विचार करत नाही जात, धर्म, श्रीमंती, गरिबी, काळा, गोरा, सुंदर हे ते बघत नाही. आणि नंतर मग हा समाजमध्ये आल्यावर त्यांना ते दिसतं किंवा त्याचा ते विचार करायला लागतात. एक मुलगा आणि एक मुलगी. आता तो मुलगा तिच्या प्रेमात वेडा झालेला असतो. मग ते दोघं भेटतात, खूप ठरवतात. मग तो अगदी नोकरी करतो, घर घेतो, भविष्याची काळजी करतो आणि म्हणतो आता घर घेतलं, नोकरी लागली, आता मी तुझ्या वडिलांना येतो मागणी घालायला.
ती मुलगी पण तयार होते, ती पण शिकलेली असते, तो पण शिकलेला असतो आणि तो मुलगा येतो आणि त्याला वेगळ्या पद्धतीने मांडता येत नाही, तो त्याच्या पद्धतीने मागणी घालतो. आधी तो आई वडिलांना म्हणतो का मला एक तुमची म्हणजे आपली शेजारची मुलगी खूप आवडते, तर मला तिच्याशी लग्न करायचंय, आमचं 2-3 वर्षाचं रिलेशनशिप आहे, तर तुम्ही प्लीज तुम्ही तुम्ही प्लीज जाता का त्यांच्या घरी आणि त्यांच्या आई वडिलांना सांगता का ही मुलगी छान आहे, आम्हाला ह्या मुलीला सून म्हणून करून घ्यायला आवडेल, आमचा मुलगा असं असं करतो, तसं तसं तुम्हाला जे पाहिजे ते करतोय मुलगा आणि माझा मुलगा सुखात ठेवेल तुमच्या मुलीला. काय असतं ते आम्ही तुमच्या मुलीला सुखात ठेवू, मला सून म्हणून आवडते. तर त्याची आई एकदम वेगळाच चेहरा करते आणि जसं काही त्यांनी मोठा पाप केलंय, काहीतरी वेगळं केलंय, त्याला म्हणजे ते आई सपोर्ट करत नाही, वडील सपोर्ट करत नाही, त्याला भडकवतात, विरुद्ध सांगतात ही मुलगी नको आपल्याला, आपण दुसरी मुलगी बघू, किंवा आपल्या जातीची नाही, किंवा असं नाही तसं नाही, म्हणून तो एकटा जातो. आणि तिकडे गेल्यानंतर तिचे आई वडील पण मुलगा खूप सुंदर आहे, कमवतोय, मुलीला आवडलाय, हे न बघता त्यांचा इगो, उगाचच प्रेम करतोय, किंवा मुलगी मला न सांगता प्रेम कशी करू शकते, किंवा काहीतरी आई वडिलांचं असेल. पण साधी गोष्ट आई वडिलांना समजायला पाहिजे का हे आपलं कर्तव्य आहे, आपलं काम केलं, आपण मुलाला जन्माला घातलं, त्याला खाण्यापिण्याच्या गोष्टी दिल्या, तो स्वतःच्या पायावर उभा राहिला, आता त्याचा निर्णय तो घेऊ शकतो, त्याला जसं वागायचं तो वागू शकतो. परदेशात 18 वय झालं का मुलं आपलं आपण शिक्षण करतात, आपलं आपण करिअर करतात, आई वडील लक्ष देत नाही. पक्ष्यांचं बघा, प्राण्यांचं बघा, थोडी मुलं मोठी झाली का चिमणीच आपल्या घरट्यातून पिलांना ढकलून देते का तुझं तू बघ म्हणून. आणि बाकी त्यांचं आयुष्य आहे, त्यांचा संघर्ष आहे, त्यांचं अनुभव आहे, त्यांचं जीवनाची शाळा आहे, त्यांचं शिक्षण आहे. आपण मध्ये ना पडलेलंच बरं आहे ना, कारण प्रेम आणि लग्न आणि जन्म मृत्यू जन्माला घालणं हे सगळं नैसर्गिक आहे, हे आपल्या हातात नाहीये, हे माणसाच्या हातात नाहीये, ते त्यांचं ते आपोआप होणारच. आपण कोण आहे आणि तुम्ही म्हणजे ते आई वडिलांनी रागाच्या भरात फोन केला आणि घाईघाईत तिचं लग्न जमवलं, त्यांनी जो मुलगा बघितलाय तो मुलगा माझ्या मुलीला खुश ठेवतोय का नाही, माझी मुलगी तिथे खुश आहे का नाही, किंवा मी काय देतोय मुलीला हे पण बघत नाही. तिला पाहिजे का तो बंगला, तिला पाहिजे का कार, तिला पाहिजे का तो माणूस, त्या माणसाने पण विचारलं नाही का मी तुला आवडतो का, तू बोलत का नाही, तू सांग, स्पष्ट सांग, तुला करायचंय का, तो तिला विचारत नाही. बाप तिला विचारत नाही, बाप तिला धमकी देतो. ती मुलगी पण बापानी आपल्या एवढं वर्ष आपल्याला सांभाळलंय, लहानाचं मोठं केलंय, तर बापाला डायरेक्ट विरोध कसा करून त्या मजबुरीने ती लग्न करायला तयार होते. पण तिला हे कळत नाही का मी लग्न करते पण त्याला किती त्रास होईल जो माझ्यावर जीव टाकतो, आणि ती मजबुरीने लग्न करते, ती पण सुखी नाही, तो सुखी नाही, तिचा नवरा सुखी नाही, आई वडील सुखी नाही दोघांचे. कारण इकडे हा डिप्रेशन मध्ये म्हणून मुलाचे आई वडील दुःखी, मुलगी थोडी दुःखी म्हणून मुलीचे आई वडील दुःखी. त्या अशा तुम्ही निर्णयांनी सगळा परिवार दुःखी आहे. तर असं मोठी लोक का वागतात मला ते कळत नाही. ते समजूतदारीने वागले तर सगळे आनंदी होतील. सगळ्या आनंद हा महत्वाचा का दुःख महत्वाचं, तर तुम्ही इगो आणि संस्था, परंपरा, समाज काय म्हणेल ह्याच्यानी तुम्ही दुःखी जीवन का जगता. तुमच्या समोर हे आनंद, त्या मुलीच्या समोर खूप आनंद होता, पण तिने ते दुःख निवडलं. आई वडिलांच्या समोर आनंद होता का त्यांची मुलगी खुश राहिली असते तर ते आनंदी राहिले असते. मुलाच्या आई वडिलांच्या पुढे आनंद होता का मुलगा खुश राहिला असता तर ते आनंदी राहिले असते. पण कुणीच हा विचार केला नाही. आनंद सगळ्यांनी समाज, हे संस्था, परंपरा, रूढी ह्याचा विचार केला. कारण तो मुलगा पूर्ण प्रेमामध्ये पागल होता. ती होती थोडीशी, पण तो खूपच होता, म्हणून तो त्याने आत्महत्या केली ना. किंवा मुलगीमध्ये एवढं नव्हतं म्हणून मुलगी एवढी आत्महत्यापर्यंत गेली नाही. तर माझा म्हणण्याचा हा उद्देश आहे की म्हणजे आता जर आई वडील तिथे त्या सिच्युएशन मध्ये जर आई वडील बोलले असते ठीक आहे तुला मुलगी पसंत आहे, तुझं प्रेम आहे, तुम्ही सुखी राहणार आहात, आणि तुम्ही लिहून देता किंवा वचन देता का आम्ही सुखी राहणार आहोत. कारण अरेंज मॅरेज पण दुःखी असतात, लव्ह मॅरेज पण दुःखी असतात. ते आपल्यावर असतं कसं वागणं कसं नाही. पटलं तर राहायचं, नाही पटलं तर डिवोर्स घ्यायचं किंवा वेगळं व्हायचं, परत एकत्र यायचं, परत वेगळं व्हायचं. हेच तर आहे ना निसर्गाचा नियम. पक्षी एकत्र येतात, वेगळं होतात, एकत्र होतात. तसंच तर ते गेले असते, त्यांना रिक्वेस्ट केली असती, त्यांनी नसतं ऐकलं, पण मुलाला एक समाधान वाटलं असतं का माझ्या आई वडिलांनी मला सपोर्ट केला, त्याचं दुःख थोडंसं कमी झालं असतं. किंवा
दुःखाला हातभार म्हणून आई वडील पण त्याच्या दुःखात सामील झाले असते. ते आले नाही किंवा आई वडील आले असते तर हिचे आई वडील कदाचित तयार झाले असते, कारण मोठी माणसं आलेत बाबा. त्या मोठ्या माणसांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सांगितलं असतं, कारण हा तरुण मुलगा आहे, त्याला काही सांगता येत नाही. आणि ती पण तरुणी, तिला काही सांगता येत नाही. म्हणून ते आई वडील गेले असते तर कदाचित ते तयार झाले असते, किंवा नसते तयार झाले त्या आई वडिलांनी सपोर्ट केला म्हणून मुलाला बरं वाटलं असतं, किंवा आई वडील सोबत आहेत म्हणून त्यांनी आत्महत्यापर्यंत विचार नसता केला. नंतर हे आई वडील जर तयार झाले असते तर त्यांची मुलगी सदा आनंदी राहिली असती, किंवा जी ती दुःखी झाली असती ते तिच्यामुळे झाली असती, तिच्या कर्मामुळे झाली असती. त्यामुळे आई वडिलांना तिने दोष नसता दिला. त्यामुळं आता काय झालं, ती दुःखी आहे तर ती सारखी वडिलांना दोष देत होती, आईला दोष देत होती. हा मुलगा आई वडिलांना दोष देत होता, तिच्या आई वडिलांना दोष देत होता. हे त्यांचं पण कार्मिक अकाउंट झालं, ह्यांचं पण झालं ना. जो तो एकमेकांना दोष देत होता का तुझ्यामुळं मी दुःखी आहे म्हणून. त्यामुळं आणि तिसरं, तो जो तिला बघायला आलेला मुलगा, त्यांनी जर त्या मुलीला नीट विचारलं असतं, आई वडिलांनी नीट विचारलं असतं, ही बोलत का नाही, मला ती स्वतःहून बोलायला पाहिजे, मला करायचंय लग्न, मी खुश आहे, मला नाही करायचं लग्न, मला तुम्ही आवडलात किंवा नाही आवडलात, तेव्हा तो पण सुखी झाला असता ना. कारण अशी मुलगी त्याच्या आयुष्यात येऊन तो पण दुःखीच आहे. तर तिथं त्यांनी समजून घेतलं असतं, किंवा वडिलांना समजून सांगितलं असतं की नाही, ही मुलगी बोलत नाही म्हणजे हिला माझ्यासोबत लग्न करायची इच्छा नाही, तर तुम्ही दुसरीकडे बघा. किंवा ज्यांचं प्रेम आहे त्या मुलींनी त्या मुलाला सांगितलं असतं का माझं प्रेम आहे, तर त्यांनी काहीतरी मदत केली असती का, ठीक आहे मी वडिलांना समजावून सांगतो का तुमच्या दोघांचं लग्न लावून द्या, हे त्याचं पुण्याचं काम झालं असतं. पण त्यांनीही तसं केलं नाही. त्यांनी स्वतःचा विचार केला, आई वडिलांनी स्वतःचा विचार केला. मुलगी मजबूर होती. आणि म्हणून मला असं वाटतं का सगळ्यांनी जर तिथे मैत्रिणींनी जर थोडंसं मदत केली असती, नंतर लग्नानंतर ते एकमेकांना भेटत होते, पण मैत्रिणी तिला ओरडते का तू चुकीचं पाऊल घेतेस, तू असं करते, त्यामुळे ती मुलगी आणखीन तिला वाटतं की मी काहीतरी चुकीचं करते. त्या मैत्रिणी जर सांगितलं असतं का तू बरोबर करते, ठीक आहे, इट्स ओके, त्यांनी नाही लग्न लावून दिलं, तुला नाही सुखी समाधानी वाटत तर तू डिवोर्स घे आणि आता तुम्ही दोघं जण पुन्हा लग्न करा आणि व्यवस्थित राहा. कारण आत्ताचा हा पिक्चर आहे बोललो, आता डिवोर्स घेणं हे खूप सोपी पद्धत आहे, वेगळं होणं, एकत्र येणं, लिव्ह इन मध्ये राहणं. पण तिथे अजूनही भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी लिव्ह इन ही पद्धत माहिती नाही, किंवा त्याच पद्धतीने पूर्वीच्या पद्धतीनेच अरेंज मॅरेज होत आलेले, मुलीला विचारलं जात नाही, असं खूप ठिकाणी होतंय. त्यामुळं ती पद्धत तशी असेल कदाचित, म्हणून तो पिक्चर तसा बनवला असेल. पण हा पिक्चर मध्ये जर अशी सिच्युएशन असती तर तो मुलगा सुखी असता, ती मुलगी सुखी असती, सगळे आनंदी असते, दुःख ही त्यांच्या आयुष्यात आलं नसतं आणि त्या मुलांनी आत्महत्या केली नसती, म्हणजे एका मुलाचा जीव वाचला असता. तर ह्या सगळ्यांमुळं एका निष्पाप मुलाचा जीव गेलाय. तुम्हाला काय वाटतं? तर मला नक्की कमेंट करा आणि मला सांगा. तुम्ही पिक्चर तो बघा, हिंदीमध्ये त्याची बरीचशी ट्रेलरमध्ये माहिती दिलेली, आणि पिक्चर नक्की बघा, किंवा पिक्चर नका बघू पण आता मी जी सांगितले त्या स्टोरीमध्ये तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे असेच व्हिडिओ बघत राहा. मला सबस्क्राईब झाले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. माझे व्हिडिओ बघता पूर्ण आणि लाईक करता त्याबद्दल धन्यवाद. आणि मी आता व्हिडिओ थांबवते, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आतापुरती एवढंच, टाटा, बाय बाय.